अगदी चिन्मयजी, मला वाटतं भारत सरकार म्हणा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणा, AI तंत्रज्ञानाकडे नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे AI साधनसामुग्रीचं लोकशाहीकरण करण्यावर भारताचं भर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात या AIचे फायदे पोहोचवण्यासाठी ॲक्सेसिबल आणि इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध आणि समावेशक हे सूत्र नेमकं कसं काम करेल? अ, आता तुम्ही काही याच्यातल्या घोषणा पाहिल्या असतील, हं, की आपण बरीचशी अशी ॲप्लिकेशन्स लॉन्च केली या परिषदेमध्ये गेल्या 4 दिवसामध्ये, हं. की जिथे स्वदेशी इकोसिस्टम आपण बनवली आहे. बरं. ज्याला आपण इंडिक भाषा म्हणतो. म्हणजे भारतातल्या ज्या भारतीय भाषा आहेत, हं. त्या भाषांमध्ये आपण फाउंडेशनल मॉडेल्स लॉन्च केली. म्हणजे मला वाटतं मागे आपण जेव्हा नोव्हेंबरमध्ये भेटलो होतो, बरोबर. तेव्हा पंतप्रधान त्या 12 स्टार्टअप्सना भेटले होते. हं. त्या 12 स्टार्टअप्सची फाउंडेशनल मॉडेल्स ह्या अ, परिषदेमध्ये लॉन्च झाली. म्हणजे त्याच्यामध्ये अच्छा. सर्वमसारखं व्हॉईसचं मॉडेल असेल किंवा न्यूरोडीएक्स सारखं एखादं मेडिकलचं मॉडेल असेल. आपण एक चर्चा हं, केली होती मागच्या हं, वेळेला हं. सगळी. तर ह्या सगळ्या मॉडेल्समुळे झालंय काय, की भारताच्या मधल्या ज्या आपण ज्याला यूज केस म्हणतो, म्हणजे वापरकर्त्यांच्या ज्या प्रकार असतात, त्याच्यावर ओपन सोर्स यूज केसेस भारतीय भाषांमध्ये लोकांच्या हातामध्ये सिंपल देणं. बरोबर. म्हणजे आता आपण पुढे चर्चा करूच महाविस्तार, भारत विस्तार हं. अशी ॲप्लिकेशन्स आहेत. तर ह्या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा एआय हे शेवटातल्या शेवटातल्या वापरकर्त्याच्या हातामध्ये त्याच्या Android फोनवर किंवा त्याच्या साध्या फोनवर येतं हं. आणि ते पण अगदी फुकट किंवा फारच कमी भावामध्ये दरामध्ये किंवा असतं. बरोबर. मिळतं, तेव्हा तुम्हाला असं सांगता येईल की एआयचं लोकशाहीकरण झालं. अगदी. आणि म्हणून हे जे आपल्या समिटमध्ये 2 लिव्हर आपण पाहिले. एक तर आपण त्या जबाबदार सत्तेवर बोललो. हं. म्हणजे काय, की सर्वांना सामावून घेणं. बरोबर. मग त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती हे सगळे उपयोग आलेच. पण सर्वांना पहिले सामावून घ्या. भारतीय भाषांमधले भारतीय स्टार्टअप्स त्यांना सपोर्ट करा आणि ते ओपन सोर्स बनवा आणि त्याच्या ए-पी-आय हे जरा तांत्रिक भाषा होते तरी मी सांगतो. ए-पी-आय म्हणजे काय, की त्या मॉडेलचा ॲक्सेस भारतातील सरकारांना, राज्य सरकारांना, शिक्षण संस्थांना आणि बाकी स्टार्टअप्सना, अ, एन-जी-ओजना उपलब्ध करून देणं आणि त्याच्यामुळे हे घराघरात जाणं. त्याच्यामुळे हे लोकशाहीकरण होईल. म्हणजे पेमेंट सिस्टमचं आपण मागे एक चर्चा केली होती, की एक साधारण 2016-17च्या आधी पेमेंट सिस्टमला खूप पैसे लागायचे. म्हणजे क्रेडिट कार्ड्स फार श्रीमंत लोकांकडे असायची. बरोबर. यू-पी-आयने आपल्याला पेमेंट्स, डिजिटल पेमेंट सामान्य माणसांपर्यंत आणली. तसाच तुम्हाला एआय सर्वसामान्यांच्या हातामध्ये, त्यांच्या मोबाईल फोनवर, त्यांच्या भाषेत दिसेल, सुरक्षित आणि भारतीय स्केलवर. ह्याला एआयचं लोकशाहीकरण म्हणू आपण. बरोबर. या परिषदेमध्ये मला वाटतं चैतन्यजी, भारतानं स्वतःचे 12